नमस्कार, मी योगिनी पाठक. मी सुसला असते आणि माझी डिलिव्हरी आत्ताच 17 डिसेंबर 2024ला गुप्ते हॉस्पिटलमध्ये झाली आहे. मी गुप्ते सरांचं नाव बऱ्यापैकी ऐकून होते, म्हणून आम्ही इथे ट्रीटमेंट आणि डिलिव्हरी घ्यायचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे मग आम्ही डिलिव्हरी माझी इथं सेकंड फ्लोअरला 210 रूम नंबरमध्ये मला शिफ्ट केलं होतं आणि त्याप्रमाणे माझं सगळं व्यवस्थित झालं. डिलिव्हरीच्या आधी मी ANC क्लासेस केले होते गुप्ते हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मानसी कुंटे आणि डॉक्टर प्रीती देशमुख मॅमकडे. तर त्याचा फायदा मला डिलिव्हरीनंतर लक्षात आला की आपल्याला किती फायदा झाला ह्या क्लासेसचा. मला फिजिओथेरपीचा याचाही फायदा झाला की नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस मला खूप सपोर्ट झाला त्याचा. आणि ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेस प्रीती मॅमनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, टिप्स सांगितल्या होत्या, त्या सगळ्या मला खूप उपयोगी आल्या. सेकंड थर्ड डेपासूनच मला ते लगेचच सक करायला लागला बेबी, पण इतक्या इझिली आणि पोझिशन वगैरे सगळं मॅमनी इतकं व्यवस्थित सांगितलं होतं. त्यांचे रोजचे राऊंड व्हायचे, परत त्या सांगायच्या इतकं एक्सप्लेन करून की असं कर तसं कर. हे सगळं गोष्टी लक्षात ठेवून मला खूप इझी झालं ते करणं. प्लस डायटिशियन मॅम पण होत्या, त्यांनी पण येऊन सगळं सांगितलं की मला डाएटमध्ये काय ठेवलं पाहिजे, काय इन्क्लूड केलं पाहिजे, काय कसं केलं पाहिजे, रोजचं किती गोष्टी काय काय प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत, लिक्विड सूप किती घेतलं पाहिजे, हे सगळं सांगितलं. पेडियाट्रिशियन पण डॉक्टर मांडके सर हे पण खूप चांगलं त्यांनी हे केलं. माझ्या बेबीला बिलिरुबिन 18 आलं होतं, पण त्यांनी बरोबर वेळेला ट्रीटमेंट देऊन त्याचं फोटोथेरपी देऊन त्याचं कमी केलं आणि आम्हाला डिस्चार्ज वगैरे देऊन व्यवस्थित छान हेल्दी बेबी आम्हाला त्यांनी हे केलं. प्लस सुनीता देशमुख मॅम पण इतक्या छान, खूप म्हणजे मस्त एकदम त्यांनी होत्या. कोणतेही नर्स स्टाफ, डॉक्टर दीप्ती मॅम, सगळे नर्स स्टाफ सगळेजण इतके खूप छान बोलणं, म्हणजे हाताला म्हणजे असं हे करून एकदम की तू काही काळजी करू नको, काही दुखतंय का, असं हे करून खूप, म्हणजे मला असं वाटलंच नाही की हे डॉक्टर आहेत आणि हे आपल्याशी काहीतरी वेगळं हे करतायत. बिलकुल नाही. OT सुद्धा सगळ्या नर्स वगैरे इतके हसत खेळत, प्रत्येकजण एकमेकांना गुड आफ्टरनून वगैरे म्हणून, असं काहीच नाही. OT तर मी सगळ्यात जास्त रिलॅक्स होते कारण की खूप छान आहे इथला स्टाफ, सगळा स्टाफ खूप छान आहे. सिस्टर लक्ष्मी स्पेसिफिकली मी त्यांचं नाव सांगते मी, कारण की त्या माझ्या पूर्ण म्हणजे मला पेन्स चालू होते तेव्हा त्या पूर्ण वेळ माझ्यासोबत होत्या आणि सारखं सांगत होत्या करा करा पुश करा पुश करा, असं बऱ्यापैकी त्यांनी हे खूप मला छान हे केलं. कुठेही मला घाबरू दिलं नाही त्यांनी. आणि जितकं वाटतं तितकं नॉर्मल डिलिव्हरीचं कोणीही भीती वाटून घेऊ नये, मला एवढंच म्हणायचंय खरं तर. आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही गुप्ते हॉस्पिटलमध्ये नक्की या आणि नॉर्मल डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स घ्या. आणि पोस्ट एक गोष्ट अजून महत्त्वाची की पोस्ट डिलिव्हरी जेव्हा डॉक्टर्सचे राऊंड व्हायचे तेव्हा गुप्ते सर स्वतः व्हिजिटला आले होते. गायत्री मॅम तर येतच होत्या, सुनीता देशमुख मॅमचे सुद्धा रोज राऊंड असायचे, दीप्ती मॅमचे रोज राऊंड असायचे. त्यामुळं आम्हाला कुठंही असं डिस्कम्फर्ट वाटलं नाही की आपल्याकडं लक्ष दिलं जात नाही आहे. म्हणजे आमचं पूर्णपणे लक्ष दिलं, सगळ्यांचे राऊंड्स होते, त्यामुळं आम्हाला कुठेही त्रास झाला नाही. आणि डिलिव्हरी ही तर एक मोठी प्रोसेस आहे, बट त्याच्यानंतर बिलिंग आणि बाकी रजिस्ट्रेशन ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा इतक्या कम्फर्टेबली इथं मॅनेज केल्या गेल्या. जसं की बर्थ सर्टिफिकेट रिलेटेड डॉक्युमेंट्स, बिलिंग, तुमचे मेडिकलचे बिल्स वगैरे सगळे इतकं ट्रान्सपरन्सी आणि सॉर्टेड गोष्टी आहेत, जिथं की पेशंट्सच्या नातेवाईकांना कुठलाही त्रास झाला नाही. एकदम हॅझल फ्री प्रोसेस आहे आणि त्याच्यामुळं आय मस्ट रिकमेंड गुप्ते हॉस्पिटल फॉर एव्हरीथिंग. थँक्यू व्हेरी मच.